पुढच्या आपल्या PYQच्या ह्या दुसऱ्या एपिसोडमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. काल आपला एक व्हिडिओ येऊन गेला, म्हणजे मागच्या याच्यामध्ये मागच्या 2-3 दिवसापूर्वी. आता हा पुढचा व्हिडिओ PYQ कंटिन्यू करायची आहे. PDF तुम्हाला टाकलेली आहे, प्रिंट आउट घ्यायची आहे सगळ्यांनी. तर बघा पुढचा PYQ. आता हे ना आपण सगळे सिरियल ऑर्डर मध्ये नाही घेते, मधले मधले जेवढे जेवढे इम्पॉर्टंट आहे तेवढे तेवढे पहिले कव्हर करू, मग नंतर उरलेले काही तुम्ही सॉल्व्ह करायचे. हा ठीक आहे. काही डाऊट असेल, काही वाटत असेल तर मेसेज करा. आता पुढचा बघा, tan थीटा इज 1/3 देन cos 2 थीटा इज, हा आलेला आहे 2020 ला. तर cos 2 थीटाचे आपल्याकडे 4 आहेत. कोणते कोणते फॉर्म्युले आहेत बघा. cos 2 थीटा इज cos स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. दुसरा आहे 1 - 2 साइन स्क्वेअर थीटा, 2 cos स्क्वेअर थीटा -1. आणि चौथा आहे 1 - tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 + tan स्क्वेअर थीटा. हे असे टोटल 4 फॉर्म्युले आहेत. पण आता कोणता तुम्ही यूज करणार याच्यातला, तर tan थीटा दिलेला आहे म्हणजे हा यूज करून तुम्हाला आन्सर काढायचंय. म्हणजे इथे आपल्याला ह्या 3 फॉर्म्युल्यांचं काहीही काम नाही. ठीक आहे. सो cos 2 थीटा इज, आणि MCQ आहे, कमीत कमी लिहायचं आहे तुम्हाला, खूप लिहित बसायचं नाही. cos 2 थीटा इज 1 - डायरेक्ट व्हॅल्यू टाका, tan स्क्वेअर थीटा इज 1/9 अपॉन 1 + 1/9. 9 क्रॉस केलं, 9 - 1 इज 8/9 आणि 9 + 1 इज 10/9. सो आन्सर आलं 8/9 म्हणजेच 4/5, ऑप्शन नंबर बी. खूप कमी वेळेतच तुमचं सम सॉल्व्ह करून झालं पाहिजे. CET ला तुम्हाला माहिती आहे 50 क्वेश्चन्स आहे आणि 90 मिनिट्स आहे. म्हणजे 50 क्वेश्चन्स तुम्हाला 90 मिनिट्स मध्ये कव्हर करायचे. तर कमीत कमी वेळेमध्ये झालं पाहिजे. ठीक आहे. हे कळलंय सगळ्यांना, क्लिअर आहे. इफ सेक थीटा इज 13/12, थीटा लाईज इन द 4th quadrant, then the value of tan थीटा, कोसेक थीटा, साइन थीटा, कॉस थीटा. आता बघा, हे जर तुम्ही असा विचार केला ना, ह्या क्वेश्चनची एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. काय, जर तुम्ही एक एक व्हॅल्यू काढली आणि मग व्हॅल्यूज टाकल्या आणि मग आन्सर शोधलं तर तुम्हाला खूप वेळ जाईल. पण ह्या क्वेश्चन मध्ये जर तुम्ही नीट बघितलं ना, एक छोटीशी ट्रिक आहे. काय, थीटा 4th क्वाड्रंट मध्ये आहे. 4th क्वाड्रंट मध्ये कोण पॉझिटिव्ह असतं माहिती आहे तुम्हाला? ऑल, सिल्वर, टी, कप्स. म्हणजे कोण पॉझिटिव्ह आहे? कॉस आणि सेक, हे दोनच पॉझिटिव्ह आहे. बरोबर. म्हणजे हे जे आहे ना, टॅन थीटाची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार आहे, कोसेक पण निगेटिव्ह येणार आहे, साइन पण निगेटिव्ह येणार आहे आणि फक्त कॉस पॉझिटिव्ह येणार आहे. मग आता तुम्ही सांगा, हा मायनस मायनस सगळ्यांमध्ये मल्टिप्लाय आहे. हा मायनस मायनस पॉझिटिव्ह होऊन जाईल आणि प्लस मायनस मायनस होऊन जाईल. म्हणजे येणारा आन्सर निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह फक्त एकाच ऑप्शन मध्ये, म्हणून तेच आन्सर. समजलं? सगळं सोडवण्याची गरज नाही, स्पेशली या सम मध्ये. आपण काय करतो, जसं बोर्ड पॅटर्न प्रमाणे करायचं तसंच करत जातो. पण नीट विचार करायचा बघा, लगेच आन्सर आला, आपल्याला काहीच करण्याची गरज पडली नाही. ठीक आहे. समजलंय? ट्रिक लक्षात ठेवा. 11वीचे मुलं जे आहेत ते नवीन आहेत, अजून थोडा वेळ लागेल, पण समजून घ्या. आणि 12वीच्या मुलांना तर हे लगेच लक्षात यायलाच पाहिजे. नसेल येत तर लक्षात ठेवा. चला पुढचा MCQ घेऊ आपण. इफ फाइंड द व्हॅल्यू ऑफ sec 2 थीटा मायनस tan 2 थीटा, हे आलेलं आहे 2020 ला. ऑप्शन्स आपल्याला दिलेले. आता बघा, हे तर कॉट आणि टॅन मध्ये आहे आणि हे थोडेसे 2 वेगळे ऑप्शन दिसत आहे. तर काय करायचं, पहिले बघा, सेकला लिहिलं आपण 1/cos 2 थीटा, टॅनला लिहिलं sin 2 थीटा अपॉन cos 2 थीटा, म्हणजे येईल 1 - sin 2 थीटा अपॉन cos 2 थीटा. आता परत हे बी आणि सी तर नाहीच आहे, कारण हे येणारच नाही. कॉट आणि टॅन याच्यावरनं काही येऊ शकणार नाही, आणि तेही डबल अँगल आहे. म्हणजे BC ऑप्शन तर आधीच आपले इलिमिनेट झाले. आता ए आणि डी पैकी बघायचे आपल्याला, तर तुम्ही नीट लक्ष द्या. आता एक छोटी गोष्ट आपण करू, या साईनला ना कॉस मध्ये कन्वर्ट करू. कॉस ऑफ 90 मायनस हा आपला थीटा आहे, म्हणजे 2 थीटा, आणि ह्या कॉसला साइन मध्ये कन्वर्ट करू, साइन 90 मायनस 2 थीटा. का बरं करायचं? उगीच तर नाही ना, काहीतरी रिझन असेल ना. तर असं का केलं आपण? कारण आपला एक फॉर्म्युला तयार झाला. कोणता? 1 - cos थीटा इज 2 साइन स्क्वेअर थीटा/2. तो कॉस असेल तरच येतो, म्हणून आपण साइनला कॉस मध्ये केलं. साइनला
फॉर्म्युला 1 मायनस साइन थिटा काहीच होत नाही. कॉस असेल तर फॉर्म्युला जमतो, म्हणून आपण काय केलं, अलाइड अँगलचा यूज करून साइनचं कन्व्हर्जन कॉस मध्ये केलं आणि मग आपण 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला वापरला. ही स्ट्रॅटेजी तुम्ही बऱ्याच ठिकाणी वापरायचं आहे. नसेल समजत तर परत एकदा मागे जा, नीट ऐका मी काय काय सांगितलंय. तरी पण नसेल समजत तर मला एक कमेंट बॉक्स मध्ये मेसेज टाका. ठीक आहे. आता बघा हे काय होईल, 1 मायनस कॉस थिटा इज, हा आपला थिटा आहे, 2 साइन स्क्वेअर थिटा बाय अपॉन 2. परत साइन थिटा हा आपला थिटा आहे, साइन थिटा काय होतो, 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. थोडस जर असं वाटत असेल थोडं कठीण जाते तर हळूहळू नीट बघा, समजून बघा, मध्ये पॉज घेत जा वाटलंस. आता कॅन्सल काय काय होईल बघा, 2 आणि 2 गेला, अँगल हे सगळे सेम आहेत, हा 2 गेला, अँगल हे सगळे सेम आहे, याचा अर्थ हा एक साइन आणि हा एक साइन गेला, बरोबर. अँगल सेम असेल तरच आपण ट्रिग्नोमेट्री टर्म कॅन्सल करू शकतो, म्हणजे हे गेलं. उरलं काय बघा, 2 तर ऑलरेडी गेलेला आहे, साइन अपॉन कॉस इज टॅन, ही पण एक टर्म गेलेली आहे, ही हा एक साइन आणि हा एक साइन गेला, उरलं 2 पण कॅन्सल झालेला आहे. उरलं किती, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. थिटाची व्हॅल्यू इथे ही आहे कोणती, π/2 मायनस 2 थिटा अपॉन 2. मग सांगा साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज टॅन थिटा, π/2 मायनस 2 थिटा अपॉन 2. आता आपण सेपरेट करून घेऊ, π/2 अपॉन 2 मीन्स π/4, 2 थिटा अपॉन 2 मीन्स थिटा. सो ऑप्शन नंबर डी इज द आन्सर. क्लिअर आहे सगळ्यांना, लक्षात आलं. फक्त ह्या स्पेशली एमसीक्यू मध्ये हे लक्षात ठेवा, अलाइड अँगलने आपण साइनचं कॉस मध्ये केलं, का केलं, कारण आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1 मायनस कॉस थिटाचा, मग तो फॉर्म्युला जमावा, तो फॉर्म्युला ऍडजस्ट व्हावा, म्हणून आपण साइनचं कन्व्हर्जन कॉस केलं. चला पुढचा क्वेश्चन बघू. टॅन ए दिलेला आहे 5/6, टॅन बी इज 1/11, देन ए प्लस बी इज, हा आलेला आहे 2020. हे बघा एकदम सोपे, तुम्हाला क्वेश्चन बघूनच कळत असेल की एवढी जास्त लेव्हल नाहीये सीईटीची. ठीक आहे ना, सीईटीचे क्वेश्चन बऱ्यापैकी सोपे असतात. हा 2020 ला आलेला क्वेश्चन आहे, अजून पुढचे पण आपण घेऊ, म्हणजे रिसेंट आलेले क्वेश्चन्स पण घेऊ आपण. आता बघा, टॅन ए 5/6 आहे, टॅन बी 1/11, देन ए प्लस बी इज. काय यूज करणार तुम्ही, ए प्लस बी आहे आणि टॅन आहे, म्हणजे ऑब्व्हियसली एकच फॉर्म्युला आहे आपल्याकडे, कोणता, टॅन ऑफ ए प्लस बी चा. जो फॉर्म्युला आहे ना तुमच्याकडे तो मॅच करायचा बरोबर क्वेश्चनला, कोणता फिट बसतोय तेवढाच फॉर्म्युला उचलायचा बस. हे सगळे फॉर्म्युले ना, म्हणून बघा नेहमी ऑफलाईनला आम्ही काय करतो ना की फॉर्म्युलांची लिस्ट बनवून रोज लिहिणं कंपल्सरी असतं. आता ऑनलाईनला तुम्ही काय करा, रोज एका ठिकाणी सगळे फॉर्म्युले लिहून काढा आणि ते रोज एक एकदा लिहायचं. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी एक फॉर्म्युलांची पीडीएफ बनवून देईल, तर बनवून हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तसं लिहा, म्हणजे मग मी एक तयार करून तुम्हाला देते. तर आता टॅन ऑफ ए प्लस बी चा फॉर्म्युला माहितीये, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए टॅन बी. अजून तुम्ही नवीन आहात म्हणून फॉर्म्युले लिहितोय आपण, पुढे पुढे एमसीक्यू ला फॉर्म्युले लिहिण्याची गरज पडणार नाही, डायरेक्ट म्हणायचं आणि व्हॅल्यू टाकायची, म्हणायचं व्हॅल्यू टाकायची, म्हणजे खूप कमीत कमी वेळेमध्ये एमसीक्यू होतात. टॅन ए ची व्हॅल्यू 5/6, 1/11, 5/6 इंटू 1/11. आता बघा 55 प्लस 6, 61/66 क्रॉस केला आपण, आणि खाली बघा 60, हे 66 झाले, 66 मायनस 5 इज 61/66. पूर्णची पूर्ण टर्मची टर्म कॅन्सल. याचा अर्थ काय झालं, टॅन ऑफ ए प्लस बी इज 1 मिळाला, टॅन ऑफ ए प्लस बी आपल्याला मिळाला 1. मग आता 1 ही व्हॅल्यू टॅनच्या किती डिग्रीची आहे, किंवा इनव्हर्स म्हणा, ए प्लस बी इज टॅन इनव्हर्स ऑफ 1, टॅन इनव्हर्स ऑफ 1 आहे π/4. सो ऑप्शन नंबर डी. याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ना आता आपण लिहितो आहोत, पुढे पुढे तुम्हाला लिहिण्याचं पण काम पडणार नाही, इतके पटापट होत जातील एमसीक्यू. ठीक आहे, क्लिअर आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊ आता, महत्वाचा हा आहे. आणि हा ना अँगल काही ठिकाणी येतो, म्हणजे बऱ्याचदा येतो हा अँगल, साइन स्क्वेअर π/8 इज. आता बघा π/8 हा अँगल आहे ना थोडासा ऑड वाटतो आपल्याला, कसा की आपल्याला π/3 माहिती आहे 60 डिग्री, π/6 माहिती आहे 30 डिग्री,
आणि पाय बाय 4 माहिती आहे 45 डिग्री. पण पाय बाय 8 ना पटकन कळत नाही, तर एक लक्षात ठेवायचं, पाय बाय 8 हा जो अँगल आहे ना तो पाय बाय 4 चा हाफ अँगल आहे. तुम्ही 45 ला अर्ध केलं ना तर तुमचा पाय बाय 8 येईल. कळलं इथपर्यंत? पाय बाय 8 जो अँगल आहे तो कोणाचा हाफ अँगल आहे, तर कोणाचा अर्धा अँगल आहे, म्हणजे हाफ अँगल जो आहे तो पाय बाय 4 चा आहे. आता साइन स्क्वेअर पाय बाय 8 विचारलेला आहे, कसं काढणार? मग पाय बाय 4 वरूनच पाय बाय 8 काढायचा आहे. कोणता वापरणार आपण? तर कॉसचा वापरावा लागेल. कॉस थीटा is 1 minus 2 sin square theta by 2. हाच का वापरला? कॉस थीटाचे तर 4 आहेत ना, 4 फॉर्म्युले आहे. मग हाच का यूज करतोय आपण? कारण की पाय बाय 8 काढायचे आणि साइन काढायचे, साइन स्क्वेअर काढायचे, ते बरोबर याच्यामध्ये येऊन जाईल, म्हणून आपण तोच यूज केला. मग आता इथे टाकला कॉस पाय बाय 4, 1 minus 2 sin स्क्वेअर पाय बाय 8. कॉस 45 ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे 1/√2. 2 sin स्क्वेअर पाय बाय 8 हे इकडे आणलं, 2 sin स्क्वेअर पाय बाय 8 is 1 minus 1/√2. सो 2 sin स्क्वेअर पाय बाय 8 काय येईल? √2 minus 1/√2. सो sin स्क्वेअर पाय बाय 8 येईल √2 minus 1/2√2 which is equal to ऑप्शन नंबर सी. समजलंय सगळ्यांना? तर नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवा. सॉरी, पाय बाय 8 हा कोणाचा हाफ अँगल आहे? तर पाय बाय 4 चा. 45 चा हाफ अँगल पाय बाय 8. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7. साइन ए प्लस साइन 7a प्लस साइन 13a अपॉन कॉस ए प्लस कॉस 7a प्लस कॉस 13a. आता बघा इथे आपण घेतलेल्या पैकी कोणते फॉर्म्युले मॅच झाले? तर फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशनचे. तर आता एस प्लस एस आणि एस मायनस एस कोण? आता हे तर 3 आहेत, कोणाला पेअरला एस प्लस एस घ्यावं लागेल बघा. तर त्याच्यासाठी पण एक छोटीशी ट्रिक आहे. कोणतं पण रॅन्डमली आपल्याला वाटेल ते घ्यायचं नाही. तर ट्रिक काय करायची? हे जे अँगल आहेत ना, पहिले हे दोन घेतले, याचा सी प्लस डी अपॉन 2 करून बघा आणि सी मायनस डी अपॉन 2 करून बघा. 8a अपॉन 2 आला 4a आणि मायनस 6a अपॉन 2 आला मायनस 3a. हे तिसरा अँगल आला पाहिजे, तर तो इथे नाही येते. म्हणजे ह्या दोन पेअर घेऊन आपल्याला कधीच आन्सर मिळणार नाही. समजलं? ट्रिक कळली सगळ्यांना? काय हे सी प्लस डी अँगल सी प्लस डी अपॉन 2 करून बघायचं, तिसरा अँगल आला पाहिजे, तिसऱ्याचा सी मायनस डी अपॉन 2 करून तिसरा आला तरी चालेल. पण आता ह्या केसमध्ये येतच नाहीये. मग तुम्ही कोणतं घेणार? फर्स्ट आणि लास्ट घ्या. म्हणजे a प्लस 13a अपॉन 2 जर केलं तर बरोबर 14a अपॉन 2 म्हणजे किती येतं? 7a. बघा हा आला. याचा अर्थ करेक्ट पेअर कोणते आहे? फर्स्ट आणि लास्ट. ठीक आहे. तर फर्स्ट आपण घेऊ साइन ए प्लस साइन 13a प्लस साइन 7a अपॉन खाली पण तीच पेअर कॉस ए प्लस कॉस 13a प्लस कॉस 7a. वरती कुठला फॉर्म्युला? एस प्लस एस. एस प्लस एस इज 2sc. शॉर्टकट जर माहिती नसेल, आज कोणी पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असेल तर शॉर्ट्स मध्ये याचं शॉर्टकट डिस्कस केलेला आहे आपण. म्हणजे एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघून घ्या. एस प्लस एस इज 2sc 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस किती? सी मायनस डी अपॉन 2 आणि प्लस साइन 7a. इथे पण तो सी प्लस सी इज 2cc 2 कॉस सी प्लस डी ए प्लस 13a 14a अपॉन 2 इंटू कॉस किती? सी मायनस डी मायनस 12a अपॉन 2 प्लस कॉस 7a. आता हा 2 कट नाही करायचा, मध्ये प्लस असताना कट होऊ शकत नाही. 2 साइन 7a कॉस ऑफ मायनस 12a अपॉन 2 इज मायनस 6a आणि कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा. साइन 7a अपॉन 2 कॉस 7a हे आला मायनस 6a कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा आणि प्लस कॉस 7a. आता ना काही स्टेप एमसीक्यू आहे, मी पुन्हा सांगते आहे. एमसीक्यू ला कोणीही तुम्हाला बघायला येणार नाही की तुम्ही कोणत्या मेथडने आन्सर काढलं. फक्त आन्सर येणं जरुरी आहे, तेही राईट आन्सर येणं जरुरी. मग इथे आपण थोड्याशा स्टेप्स गाळून घेऊ ना. इथे कॉमन काय येईल सांगा? साइन 7a. आतमध्ये काय उरेल? 2 कॉस 6a प्लस 1. डिनॉमिनेटरला कॉमन किती? कॉस 7a. आतमध्ये किती येईल? 2 कॉस 6a प्लस 1. वरती पण 2 कॉस 6a प्लस 1 आलं, खाली
खाली पण 2 cos 6a + 1 आलं विच इज कॅन्सल. ठीक आहे, म्हणजे आन्सर आलं tan 7a ऑप्शन नंबर सी. कळलं? तरी हे आपण जरा जास्त लिहिलं, हळूहळू जसं जसं पुढे पुढे जाऊ ना तसं तसं एमसीक्यू कमीत कमी लिहित जायचं आहे आपल्याला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन आहे. इफ 2 cos square theta + 3 cos theta is 2 आहे, देन व्हॅल्यू ऑफ cos theta is हा आलेला आहे 2020 ला आणि ऑप्शन्स आपल्याला दिलेले. बघा ह्या टाईपचे जे होते ना तुम्हाला 10वीला पण होते, 10वीला पण तुम्ही हे असं केलेलं आहे. कसं करतो आपण हे क्वाड्रॅटिकने करायचं. मनातल्या मनात मानायचं, पुन्हा एमसीक्यू कमीत कमी लिहायचं. cos theta ला x मानलं तर काय होईल, 2x² + 3x - 2 is 0. 4 चे फॅक्टर की 3, 4 1 जा, सो 2x² + 4x - x - 2 is 0. 2x कॉमन, x + 2 मायनस कॉमन, x + 2 is 0. So x + 2 is 0. 2x - 1 is 0. x is -2. x is 1/2. आता बघा -2 म्हणजे x आपण कॉसला धरलेला आहे ना, सो cos theta is -2, cos theta is ½ आता एक गोष्ट सगळ्यांनी नीट लक्षात ठेवायची, साइन आणि कॉसच्या ज्या व्हॅल्यूज असतात त्या नेहमी -1 to 1 च्या मध्येच असतात. -1 च्या खाली पण नाही जात, 1 च्या वरती पण नाही जात, तेवढंच पार्ट मध्ये असत. मग ही तर व्हॅल्यू जास्त आली, -1 पेक्षा लहान आली ना, -2, म्हणजे ही नाही चालणार, म्हणजे cos theta आला ½ ऑप्शन नंबर सी. समजलं? एकदम इझी सम होतं हे. बघा पुढचा क्वेश्चन. इफ ए अँड बी आर सप्लिमेंटरी अँगल देन sin² a/2 + sin² b/2 इज. आता बघा सप्लिमेंटरीचा अर्थ काय की दोघांची ऍडिशन a + b ची इज इक्वल्स टू 180. आता इथे दोघांचे अँगल a/2 आहे, 2 ने डिवाइड केलं म्हणजेच a/2 + b/2 इज 90. मग आता जर ह्या दोन्ही अँगल्सची ऍडिशन 90 डिग्री असते तर sin² a/2 + sin² b/2 डायरेक्ट 1 लिहा. राईट आहे तुमचा आन्सर. ठीक आहे, हे कसं येतं तर अलाइड अँगलने बरोबर ते येतं, पण कंडिशन अलाइड अँगलने करता येतं ते आन्सर. पण आता एवढा सगळं एमसीक्यू आहे, एवढं कशाला उगीच वेळ घालवायचा. आलं लक्षात? फक्त कंडिशन काय पाहिजे, ए अँड बी आर सप्लिमेंटरी अँगल म्हणजे दोघांची ऍडिशन 180. ठीक आहे, 2020 ला आलेलं सम होतं, एकदम सोपं आहे. हा चला पुढचं घेऊ आता. √3 cosec 20 - sec 20 इज. आता बघा इथे काय करूया आपण, √3 कोसेकला लिहिलं sin 20, सेकला लिहिलं 1/cos 20. ठीक आहे ना, ऑप्शन्स आपले 20 40 मध्ये दिसत आपल्याला. क्रॉस मल्टिप्लाय केलं, √3 cos 20 - sin 20 sin 20 cos 20. तर आता बघा इथे पण पुन्हा एक मस्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर इथे sin θ cos θ फॉर्म्युला जमू शकतो, पण एका टर्मची कमी आहे, कोणती, 2 ची. तर 2 आपण ऍडजस्ट केलं, 2 वर खाली मल्टिप्लाय केला. का बरं केला तर फॉर्म्युला जमला, कोणता, 2 sin θ cos θ इज sin 2 θ. अजून पुढे काय केलं, याला पण आहे ना इथे पुन्हा इथे 1/2 आणि 2 आणि हा जो येईल ना होल डिवायडेड बाय तो इथे कट केला. का केला ते पण सांगते. 2 × 2 4. आता √3/2 ला आपण लिहिलं sin 60 cos 20 जो आहे तिथे मायनस cos 60 sin 20 आणि अपॉन 2 sin θ cos θ इज sin 2 θ. मग आता बघा वरती कुठला फॉर्म्युला तयार झाला बघा, sin a cos b मायनस cos a sin b दॅट इज sin ऑफ a मायनस b. दिसतोय ना फॉर्म्युला, sin a cos b मायनस cos a sin b आणि खाली पण तयार झाला sin 40. म्हणजे आन्सर येईल 4 sin 40 अपॉन sin 40 दॅट इज ऑप्शन नंबर सी. समजलं सगळ्यांना? म्हणजे ते sin 40 कट झालं, आपला आन्सर ऑप्शन नंबर सी आलं. ते ही ना इथे ही ऍडजस्टमेंट महत्वाची आहे. 2 डिवाइड केले आणि 2 मल्टिप्लाय केले. का केले तर √3/2 ला sin 60 लिहिलं, हाफला cos 60 लिहिलं, तर इथे बरोबर sin ऑफ a मायनस b चा फॉर्म्युला तयार झाला, तो आपण इथे टाकला. a 60 डिग्री आहे, b 20 डिग्री म्हणजे sin 40 आणि अपॉन sin 2 θ चा फॉर्म्युला sin 40 कट म्हणजे आन्सर आलं 4. क्लिअर झालं इथपर्यंत? चला पुढे जाऊ. इफ आता हा 22 ला म्हणजे रिसेंट 2-3 वर्षापूर्वीचा सम आहे. a + b cot a + b 0 देन sin ऑफ a + 2b इज. आता नीट लक्ष द्या,
कॉट काय असतं आपलं? कॉट थीटा इज कॉस थीटा अपॉन साइन थीटा. आता जर कॉट ए प्लस बी 0 आहे, दॅट मीन्स कॉस ए प्लस बी अपॉन साइन ए प्लस बी पण 0च येणार आहे. रेशो कधी 0 येतो? जेव्हा न्यूमरेटर 0. दॅट मीन्स आपण म्हणू शकतो असं की कॉस ऑफ ए प्लस बी 0. आता कॉस ऑफ ए प्लस बी इज कॉसच्या किती डिग्रीची व्हॅल्यू 0 आहे? तर कॉस 90 म्हणजे कॉस पाय बाय. याचा अर्थ आपल्याला मिळाला ए प्लस बी इज सबस्टिट्यूट. आता जे काढायचे तिथे काढून घेऊ आपण. साइन ऑफ ए प्लस 2b आहे, तर आपण याला ना असं लिहिलं ए प्लस बी आणि प्लस बी. का लिहिलं? कारण आता वरती ऑलरेडी हे व्हॅल्यू मिळालेली आहे ना आपल्याला, पाय बाय 2 प्लस बी. आता सांगा अलाइड अँगल. साइन ऑफ, बघा साइन ऑफ 90 प्लस थीटा इज कॉस थीटा. सेकंड क्वाड्रंट साइन पॉझिटिव्ह आहे म्हणजे प्लस कॉस बी. पण आता बघा आपल्याला ऑप्शन मध्ये कॉस बी नाहीच आहे, तर कॉस बी च्या ऐवजी काय दिलेले त्यांनी बघा साइन. हे दोन साइन आहे, सगळे ए मधलेच अँगल आहे. मग काय करायचं? हे जे 1 आहे ना, इक्वेशन 1 म्हणू आपण याला. बी ची व्हॅल्यू घेतली पाय बाय 2 मायनस ए. आता आपला आन्सर आलेला आहे कॉस बी, किंवा इथे जरी टाकलं तरी चालेल. आपण कॉस ऑफ ए मध्ये आहे ना, सर्व अँगल्स ए मध्ये आहे म्हणून बी ची व्हॅल्यू इथे टाकली पाय बाय 2 minus a. cos pi by 2 minus theta is sin theta. So answer option number P. आता इथपर्यंत PYQs आपण घेतलेले आहे. काही तुम्ही सॉल्व्ह करा. पुढचे जे आहेत काही PDF टाकतेच आहे मी, ते सॉल्व्ह करा. काही डाऊट असेल, काहीही वाटत असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये लिहा. ठीक आहे, चला सर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, जेणेकरून तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला मिळेल. आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.